विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स अँड EM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KT चौंग कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपदा या टॉपिकमधील मिनरल रिसोर्सेस किंवा खनिज साधन संपदा याविषयी चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेचा आढावा घेत असताना मागील तासिकेला आपण बॉक्साईड या खनिजाविषयी चर्चा केली. बॉक्साईड म्हणजे काय किंवा बॉक्साईडचे महाराष्ट्रामध्ये असणारे कोणकोणत्या ठिकाणी त्याचे वितरण दर्शविले हेही आपण मागील तासिकेला बघितलं. बॉक्साईड हे महाराष्ट्रातील प्रमुख खनिज मानले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने जांबा खडकाच्या प्रदेशामध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात. बॉक्साईड या खनिजापासून अल्युमिनियम हा धातू मिळवला जातो. त्यामुळे बॉक्साईडचे महत्त्व वाढले आहेत. भारताचा जर विचार करत असता तर भारताच्या जवळपास 21% बॉक्साईडचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होते. हे आपण मागील तासिकेला बघितलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असलेल्या बॉक्साईडच्या उच्च प्रतीच्या बॉक्साईडपासून 50 ते 60% अल्युमिनियम मिळते. बॉक्साईड हे हलके व न गंजणारे खनिज आहेत. इतर खनिजांच्या तुलनेने हे खनिज अतिशय स्वस्त. बॉक्साईड अल्युमिनियमचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो आणि या कोणकोणत्या गोष्टीचा आपण या मागील तासिकेला मागोवा घेतला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात. त्यामध्ये कोणकोणत्या मोठ्या प्रमाणात बॉक्साईडचे उत्पादन केले जाते हे आपण बघितलं. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा, त्याचबरोबर इतर जिल्ह्यामधील असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट परिसर असेल किंवा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका, मुंबई उपनगरातील गोरेगाव असेल, बोरिवली असेल किंवा जोगेश्वरी असेल. याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बॉक्साईडचे उत्पादन 1961 साली 27,000 टन घेण्यात आले होते. तर ते आज बघितलं तर 5,58,000 इतक्यापर्यंत वाढ झाली आहे. म्हणजे याच विचार करत असताना आपल्याला बघितलं गेलंय की महाराष्ट्रामध्ये असणारे या बॉक्साईडचे उत्पादन, त्याचबरोबर महाराष्ट्रात असणाऱ्या खनिज संपत्तीचे वितरण आपण या मागील तासिकेला बघितलं आहे. म्हणजेच औद्योगिक असेल किंवा आर्थिक विकासासाठी खनिज संपदा किती महत्त्वाची आहे हे याचाही आपण विचार केला. मात्र निसर्गात खनिजांची निर्मिती होण्यापूर्वी लाखो वर्ष लागतात आणि काळाच्या ओघात ते खनिज साठे मानवासाठी अपूर्ण पडतील. यामुळे या खनिजांचे संवर्धन होणे काळाची गरज झाली आहे. यामुळे आपण खनिजांचा आवश्यकतेचे वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. उपलब्ध खनिज संपदा अतिशय काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला खनिजाला पर्याय उपयोग करता येईल त्या ठिकाणी आपण त्याचा उपयोग केला गेला पाहिजे. म्हणजेच आपण याही विचार केला पाहिजे की भंगार म्हणून ओळखलेली खनिजे असतील किंवा लोखंड असेल, अल्युमिनियम असेल, तांबे असेल पुन्हा पुन्हा वापरले गेले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खनिजांचा अचूक आणि पर्याप्त वापर करणे शक्य होईल. यासाठी योग्य नियोजन व्यवस्थापन करणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की खनिजांचे संवर्धन करण्यासाठी लोकांना उत्तेजित करावे आणि त्यासाठी त्यांची मानसिकता तयार केली गेली पाहिजे आणि त्यामुळेच अधिक काळ ही खनिजे वापरू शकतो, पुन्हा पुन्हा त्यांचा वापर करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण मागील तासिकेला बघितलो. आजच्या तासिकेला आपण खनिज साधन संपदा यामधील पुढचा टॉपिक बघणार आहोत. ऊर्जा साधन संपदा किंवा शक्ती साधने किंवा त्याला म्हणतात पॉवर रिसोर्सेस हे आपण या तासिकेला बघणार आहोत. की ऊर्जा साधने बघत असताना किंवा ऊर्जा संपदा बघत असताना की ऊर्जा संपदा कशाला म्हणायचं, कोणकोणत्या गोष्टीचे ऊर्जा संपदा किंवा शक्ती साधने कशाला म्हणायचं किंवा त्याला पॉवर रिसोर्सेस कोणकोणत्या गोष्टीपासून पॉवर रिसोर्स जनरेट केले जातात या विषयी आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये असणाऱ्या देशाचा आर्थिक विकास असेल किंवा देशाचा औद्योगिक विकास असेल, या शक्ती साधनाला जसं खनिज संपत्ती इतकं महत्व आहे त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त महत्व या खनिज संपत्तीला आहे असं आपण माहिती आहे. किंवा आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम पण आपल्याला माहिती आहे की ऊर्जा निर्माणही करता येणं नष्टही करता येईल, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते आणि ऊर्जा ही सदैव अक्षय राहते हे आपण बघितलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना किंवा प्रत्येक असताना मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जा साधने असतील किंवा शक्ती साधने असतील यांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच आजच्या तासिकेला आपण ऊर्जा संपदा किंवा शक्ती साधने किंवा पॉवर रिसोर्सेस याविषयी आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत. सर्वप्रथम बघत असताना आपण या प्रस्तावनेकडे जाऊया की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ऊर्जा संपदा असेल किंवा शक्ती साधने असेल किंवा त्याला आपण दुसरा एक शब्द इंग्लिशमध्ये म्हणतो की पॉवर रिसोर्सेस. ऊर्जा साधन संपदेला आपण शक्ती साधने असे का शक्ती साधने देखील म्हटले गेले आहेत, कारण त्यामुळे पॉवर रिसोर्सेस जनरेट केली जाते म्हणून त्याला शक्ती साधने असं म्हणतात जातात. म्हणजेच त्याच्या पुढे आपण विचार करत असताना प्रत्येक देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला शक्ती साधनांची असेल किंवा संपदेची आवश्यकता असते. म्हणजे कुठल्याही देशाचा आर्थिक आणि तसेच औद्योगिक विकास जर करायचा असेल, ज्याप्रमाणे साधन संपदेची आवश्यकता लागते त्याचप्रमाणे शक्ती साधने
साधने यांची आवश्यकता लागत असते असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट की मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये याला अतिशय विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत असे आपण या ठिकाणी नमूद करूया. म्हणजेच घरगुती वापरासाठी असेल किंवा औद्योगिक वापरासाठी लागणारी ऊर्जा असेल म्हणजे वीज असेल किंवा उष्णता असेल मिळवण्यासाठी आपण जे पदार्थ असेल किंवा वस्तू वापरतो त्यांना आपण ऊर्जा साधने किंवा ऊर्जा संपदा असेही म्हणतो असतो. थोडक्यात कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या वस्तूचा वापर करून आपण ऊर्जा निर्माण करू शकतो किंवा निर्माण करू शकतो त्याला आपण ऊर्जा संपदा किंवा ऊर्जा साधने असेही म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात जर असा आपण विचार केला की शक्ती साधने असेल किंवा ऊर्जा साधने असेल यांचा शास्त्रीय व्याख्या जर सांगताना की ज्या घटकापासून ऊर्जा किंवा शक्ती प्राप्त करू शकतो त्याला आपण ऊर्जा साधने असेही आपण या ठिकाणी व्याख्या करता येईल. थोडक्यात ज्या घटक द्रव्यापासून किंवा घन पदार्थापासून ज्वलन किंवा ऊर्जा शक्ती निर्माण मिळते त्यांना शक्ती साधने किंवा ऊर्जा साधने शक्ती असे आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या गोष्टीचा आपण विचार केला की असा एक जो घटक की ज्या घटकापासून आपल्याला ऊर्जा किंवा एक ऊर्जा साधन म्हणून ऊर्जा निर्माण करता येते त्या घटकाला आपण ऊर्जा साधने असेही म्हणू शकतो. किंवा असा एखादा घटक आहे जो द्रव्य पदार्थ स्वरूपात असू शकतो किंवा घन स्वरूपात असू शकतो त्याला आपण ऊर्जा शक्ती साधने असेही म्हणू शकतो किंवा त्याचं शक्ती साधन किंवा ऊर्जा साधन असेही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात आपण असा विचार करू की शक्ती साधने किंवा शक्ती साधने म्हणजे थोडक्यात एखादा असा घटक की एखादा असा पदार्थ की ज्या पदार्थापासून आपल्याला शक्ती प्राप्त होऊ शकते. थोडक्यात जर आपला विचार करत आलो की महाराष्ट्राचा जर जो औद्योगिक किंवा आर्थिक विकास झाला आहे त्याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये शक्ती साधनांचं योगदान खूप मोठं आहे आणि या शक्ती साधनांच्या योगदानामुळेच महाराष्ट्राचा औद्योगिक आणि आर्थिक विकास चांगल्या प्रकारे झाला असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात जर असाही आपण विचार केला की सर्व उद्योगधंदे असेल किंवा कोणताही उद्योगधंदा असेल त्या उद्योगधंद्याचा शक्ती साधना आत्मा आहे असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात शक्ती साधनांचा आत्मा म्हणून जर शक्ती साधने हे उद्योगधंद्याचा आत्मा म्हणून मानला गेला पाहिजे म्हणून शक्ती साधनांना उद्योगधंद्यामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आता यानंतर पुढे गेल्यानंतर आपण आपलं वापरत असतो की घरगुती वापर असेल किंवा औद्योगिक वापरासाठी लागणारी ऊर्जा असेल मिळवण्यासाठी जे पदार्थ किंवा वस्तू वापरल्या जातात त्यांना आपण ऊर्जा साधन म्हणतो हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. म्हणजे कोणत्याही घरगुती वापर असेल किंवा उद्योगधंद्यामध्ये असेल जी ऊर्जा निर्माण करायची किंवा ऊर्जा मिळवायची असेल जे पदार्थ वापरले जातात त्यांना आपण ऊर्जा साधने असं म्हटलो. म्हणून मानवाने विज्ञान किंवा आणि तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीमुळे ऊर्जा मिळवणे असेल किंवा ऊर्जेच्या उपयुक्त स्वरूपामध्ये रूपांतर करणे असेल अशा विविध कारणांसाठी वापर करणे शक्य झाले आहेत. अशा ऊर्जेच्या वापराच्या क्षमतेनुसार राष्ट्राची प्रगतीची अवस्था ठरत असते. म्हणून मानवाने प्रत्येक महत्त्वाचा गोष्ट आहे की मानवाने विज्ञान असेल किंवा तंत्रज्ञानामुळे केलेल्या प्रगतीमुळे ऊर्जा मिळवता येऊ शकते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात भूकवचाखाली असणारे जीवाश्म इंधने असेल किंवा भूपृष्ठावरील असेल जल असेल वायू असेल वनस्पती असेल सूर्यप्रकाश असेल ही सर्व ऊर्जा संसाधने आहेत. म्हणजे भूकवचाखाली असणारे जीवाश्म इंधने म्हणजे भूकवचाखाली सापडणारे जीवाश्म इंधने आपण त्याला म्हणतो. आणि त्यानंतर भूपृष्ठावरील असणारे जल असेल त्यानंतर वायू असेल म्हणजे पवन ऊर्जा असेल किंवा वनस्पती असेल किंवा सूर्यप्रकाश असेल या सर्वचा आपण मानवाने त्याच्या ऊर्जा संसाधने म्हणून त्याचा वापर केला जायचा. आता ऊर्जा संसाधनाच्या प्रामुख्याने 2 विभागात वर्गीकरण केले. आपल्याला हे जो माहिती आहे की क्षयक्षम ऊर्जा संसाधने किंवा अक्षयक्षम ऊर्जा संसाधने म्हणजे 2 क्षयक्षम ऊर्जा साधने आणि अक्षयक्षम ऊर्जा साधने. आता ज्या ऊर्जा साधनांचा प्रमाणात त्याच्या वापरानंतर घट होते त्याला म्हणतात क्षयक्षम ऊर्जा साधने. उदाहरणार्थ बघायचं तर खनिज तेल असेल नैसर्गिक वायू असेल खनिज कोळसा असेल या सर्वांचा प्रामुख्याने जीवाश्म इंधने म्हणून वापरला जातो. आता शब्द वापरला जातो. आता औद्योगिकरणामुळे ऊर्जेचा अधिकाधिक वापर होत जातो आणि भूपृष्ठामध्ये असणारे ऊर्जेचे साठे उपलब्ध असले तरी ते मर्यादित स्वरूपात आहेत म्हणून त्याची निर्मिती होण्यास दीर्घकाळ लागत असतो हे आपल्याला माहिती आहे. आता जीवाश्म इंधन जर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे म्हणून मानवाच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये ह्या ऊर्जा साधनांची निर्मिती होऊ शकत नाही म्हणून ह्या ऊर्जा साधनास नूतनीक्षम किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी असं म्हणून ऊर्जा साधने असे आपण म्हणू शकतो. मग थोडक्यात ह्या गोष्टीचा आपण विचार केला की ऊर्जा साधने किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी असेल ती एकदा वापरल्यानंतर परत तिची निर्माण करता येत नाही त्याला म्हणतात नॉन रिन्युएबल एनर्जी असेही आपण या ठिकाणी म्हणूया. आता त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा विचार करत असताना ज्या ऊर्जा साधनांचा वापर केल्यानंतर घटलेला ऊर्जा साठा नैसर्गिकरित्या भरून निघतो त्याला म्हणतात अक्षयक्षम ऊर्जा साधने. ज्या ऊर्जा संसाधनांचा वापर केल्यानंतर घटलेल्या ऊर्जेचा साठा नैसर्गिकरित्याने भरून निघतो त्याला म्हणतात
क्षम ऊर्जा संसाधने असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे आता यामध्ये कोणकोणते येऊ शकतं किंवा या संसाधनाची आपण पुनर्निर्मिती करता येऊ शकते, म्हणून त्याला म्हणतात नूतनीक्षम किंवा त्या रिन्युएबल एनर्जी असंही आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. आता बहुतांशी किंवा प्रत्येक गोष्टी बघितल्या असताना अक्षयक्षम ऊर्जा संसाधनांच्या ऊर्जेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्रोत म्हणजे सूर्य आहे. आता जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत ऊर्जा ही संसाधने कार्यक्षम राहतील असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. त्यामध्ये जर बघितलं आपण याची उदाहरणं बघत असताना आपण बघितलं असेल सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल किंवा बहुउष्णिक ऊर्जा असेल, या संसाधना इत्यादी संसाधनांचा समावेश यामध्ये होतो. ही ऊर्जा असेल संसाधने संपुष्टात येत नसल्यामुळे त्यांना शाश्वत ऊर्जा साधने असेही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात अन्न असेल, लाकूड असेल, पाणी असेल, या पिकांचे अवशिष्ट असेल, हे जैविक इंधनासुद्धा नूतनक्षम संसाधने आहेत असे आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच जैविक इंधनाचा त्याच्या पुनर्निर्मिती क्षमतेपेक्षा अधिक वेगाने वापर केला तर ते तेव्हा संपुष्टात येतील आणि या निसर्गनिर्मित ऊर्जा संसाधनांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास ते निरंतरपणे उपलब्ध होऊ शकतील असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात ऊर्जा संसाधनाचे वर्गीकरण करत असताना अनेक प्रकारे केले जाते. एक पारंपरिक ऊर्जा साधने असतील आणि दुसरा म्हटलं तर अपारंपरिक ऊर्जा साधने. आता पारंपरिक ऊर्जा साधने म्हणून पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे आपण वापरण्यात आलेले पारंपरिक ऊर्जा साधने त्यांचा वापर या ठिकाणी केला जातो. आता थोडक्यात असेल खनिज तेल असेल, कोळसा असेल, जल ऊर्जा असेल, अणुऊर्जा असेल, या पारंपरिक ऊर्जा साधनांचा आपण या ठिकाणी समावेश करू शकतो. त्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, सागरी लाटांची ऊर्जा असेल, औष्णिक ऊर्जा असेल, रासायनिक ऊर्जा असेल, इंधन कोशिका असेल किंवा घन अपशिष्ट असेल, हायड्रोजन असेल, इत्यादींचा सर्वांचा समावेश अपारंपरिक ऊर्जा साधनामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे जे पारंपरिक ऊर्जा साधने कोणकोणती, अपारंपरिक ऊर्जा साधने कोणकोणती, याचं वर्गीकरण आपण या ठिकाणी केलं आहे. आता यानंतर पुढे गेल्यानंतर दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, जलविद्युत असेल, अणुशक्ती असेल, सौर ऊर्जा असेल, बहुऔष्णिक ऊर्जा असेल, इत्यादी ऊर्जा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण कोणत्या ना कोणत्या कामासाठी दररोज त्यांचा वापर करत असतो. थोडक्यात दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, जलविद्युत असेल किंवा अणुशक्ती असेल किंवा सौर ऊर्जा असेल किंवा बहुऔष्णिक ऊर्जा, ह्या ज्या ऊर्जा दिलेल्या आहेत या प्रत्येक गोष्टीपासून ह्या शक्ती साधनांचा वापर मानव आपल्या दररोज कामात कोणत्या ना कोणत्या कामासाठी करत असतो हे आपल्याला माहिती आहे. थोडक्यात आपण असाही विचार करू की औद्योगिक क्रांतीपासून म्हणजे औद्योगिक क्रांती जेव्हापासून झाली आजच्या काळापर्यंत सर्व शक्ती साधनावर गरजा आणि विकास या करण्यावरच अवलंबून आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता राहावं, अवलंबूनच राहावे लागत आहेत. थोडक्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्व शक्ती साधने असतील, या शक्ती साधने औद्योगिक क्रांतीपासून तर आजपर्यंत त्याचा शक्ती साधनांची असणारी गरजा म्हणजे मानवाच्या असणाऱ्या गरजा या पूर्ण करायच्या असतील तर किंवा औद्योगिक क्रांतीपासून औद्योगिक धंदे चालवायचे असतील थोडक्यात मानवाच्या गरजा पूर्ण करायच्या असेल तर शक्ती साधनावरच अवलंबून राहावं लागतं असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे ज्या देशामध्ये शक्ती साधनांची उपलब्धता व वापर अधिक आहेत अशा देशाचा विकास हा चांगल्या प्रकारे झाला आहे असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात ज्या देशाकडे चांगल्या प्रकारची शक्ती साधने आहेत त्या देशाचा विकास हा नक्कीच फास्ट किंवा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जास्त मोठ्या प्रमाणात झाली आहे असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात आता आपण त्यानंतर महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्र हे भारतातील एक औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य मानलं जातं. हे आपल्याला माहिती आहे की प्रगत राज्य मानलं गेल्यामुळे याचं कारण असं एकच आहे की त्यामध्ये असणाऱ्या शक्ती साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आहे आणि होतही आहेत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शक्ती साधनांचा वापर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. म्हणजे आहे त्यापेक्षा त्याच्या दुप्पटी प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला गेला आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक औद्योगिक दृष्ट्या राज्य बनले आहेत असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे आता महाराष्ट्रातील सर्व गोष्टींचा विचार करत असताना, महाराष्ट्रातील सर्व शक्ती साधनांचा विचार करत असताना तीन शक्ती साधने असतील किंवा ऊर्जा साधने असेल ही अतिशय महत्त्वाची मानली जातात. त्याची आपण माहिती सविस्तरपणे पुढे बघणार आहोत. थोडक्यात कोणकोणती आहे त्यामध्ये पहिल्यांदा येतो सर्वात महत्त्वाचा येतो की जलविद्युत शक्ती असेल किंवा हायड्रो पॉवर किंवा हायड्रो इलेक्ट्रिसिटी असेल सर्वात महत्त्वाची. नंतर औष्णिक विद्युत असेल आणि त्यानंतर पुढचं येतो त्यानंतर अणुऊर्जा असेल. या तीन शक्ती साधनांचा महाराष्ट्रामध्ये त्याचा विचार केला गेला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे या शक्ती साधनात त्यात सर्वात महत्त्वाचं पहिलं आपण शक्ती साधन बघणार आहोत ते म्हणजे जलविद्युत शक्ती किंवा ऊर्जा किंवा हायड्रो पॉवर किंवा हायड्रो इलेक्ट्रिसिटी.
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जलविद्युत ही अक्षय शक्ती साधन म्हणून ओळखली जाते. अक्षय शक्ती साधन म्हणजे ती पुन्हा पुन्हा निर्माण करता येऊ शकते असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. आणि महाराष्ट्र राज्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वरदानच समजले गेले आहेत असे आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच जलविद्युत शक्तीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाव आहे. हे आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील किंवा जलविद्युत शक्तीसाठी किंवा हायड्रो पॉवर जर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी महाराष्ट्रात आहेत असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे वाहत्या पाण्याचा वापर करून जी विद्युत शक्ती निर्माण केली जाते तिला आपण विद्युत शक्ती असं म्हणतो. आता विद्युत शक्ती निर्माण केली जाते त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नद्यांवर धरणे बांधून किंवा नैसर्गिक धबधब्यापासून जलविद्युत निर्माण केली जाते. आणि जलविद्युत निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी त्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर किंवा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. जलविद्युत तयार करण्यासाठी पाण्याचा गतिशील प्रवाहाचा वापर केला गेला पाहिजे किंवा वापर केला जातो आणि त्यामुळे जलविद्युत निर्माण होते. आता त्याही पुढे गेल्यानंतर धरणामध्ये साठवलेले पाणी जलाशयातून मोठ्या पाईपलाईन मधून पाणी उतारावरून खाली सोडले जाते आणि खाली सोडल्यानंतर त्यामध्ये सकल भागात जलविद्युत केंद्रात उभारलेल्या मोठ्या पात्याच्या पवनचक्क्यावरती पाणी सोडले जाते आणि या पवनचक्क्यातून वेगाने फिरतात आणि जलविद्युत तयार होते असे आपल्याला या ठिकाणी किंवा त्याला टर्बाईन्स म्हणतात. आता ह्या टर्बाईनच्या माध्यमातून जलविद्युत किंवा विद्युत निर्माण केली जाते असंही म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या धरणामध्ये साठवलेले पाणी असेल त्या पाण्यातून जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाणी दुसऱ्या भागातून पाणी त्या असणाऱ्या टर्बाईन्सवर सोडल्यानंतर जी विद्युत निर्माण होते तिला आपण जलविद्युत असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात जलविद्युत शक्ती ही तर शक्तीपेक्षा अधिक महत्त्वाची मानली जाते. आता याचं कारण आपण सांगू शकतो की जलविद्युत ही अक्षय असल्यामुळे ती सतत वापरता येऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात जलविद्युत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे फक्त वापरण्यास योग्य वापर करता येणे गरजेचे आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा जलविद्युत ही पाण्यावर उपलब्ध असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्याचा वापर करणं गरजेचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात जलविद्युत शक्तीचे अनेक फायदे आहेत. आता या फायद्यांचा विचार करत असताना जलविद्युत शक्ती कोणकोणत्या फायद्याचे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फायदे त्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जलविद्युत केंद्रासाठी इतर कोणत्याही इंधनाची गरज नाहीये. म्हणजे असं एखादा जर दुसरा एक प्रकल्प असेल किंवा जलविद्युत प्रकल्प असेल तर कुठल्याही इंधनाची त्याला गरज नाही लागत नाही. म्हणजे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री खूप साधी आणि सोपी आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात जलविद्युत शक्ती अक्षय असल्यामुळे ती नष्टही होत नाही किंवा नष्टही होत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात महत्त्वाचा त्याचा फायदा आहे की ह्या ऊर्जा साधनांप्रमाणे प्रदूषण होत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पाण्यात प्रदूषण असेल किंवा जलप्रदूषण होत नाही. त्यामुळे त्याचा एक फायदा सर्वात महत्त्वाचा जलविद्युत शक्तीचा आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात याच्या वापरामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही किंवा कोणत्याही शक्ती साधनाच्या तुलनेमध्ये हे अधिक स्वस्त आहेत हेही सर्वात महत्त्वाचं आणि आणखीन एक फायदा आपल्याला सांगता येईल. म्हणजे प्रदूषण विरहित असेल किंवा तुलनेने स्वस्त आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जलविद्युत आपणास निर्मितीच्या ठिकाणावरून 500 ते 700 किलोमीटर पर्यंत तारावर सहज वाहून नेता येऊ शकते असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात जलविद्युत वापराचे काही फायदे असले तरी काही प्रमाणामध्ये त्याच्या शक्तीचे तोटे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात जलविद्युत निर्मिती ही पूर्णपणे हवामानावर म्हणजेच पावसाच्या उपलब्धतेवर किंवा पर्जन्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत. म्हणजे पावसावर अवलंबून असल्यामुळे थोडक्यात ज्या भागामध्ये जलविद्युत निर्मितीसाठी डोंगराळ किंवा पर्वतीय भूभाग निर्माण आहेत त्या ठिकाणी जर पाऊस कमी पडला किंवा जलसंचयन करण्यासाठी असणाऱ्या धरणासाठी मोठी जागा लागते ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वात मोठे जलसंचयन असेल किंवा धरण तयार करत असेल किंवा मोठे धरण बांधायचं असेल त्यासाठी असणारा जागा आवश्यक लागत असते आपल्याला हे माहिती आहे. थोडक्यात पाणी टंचाई नसल्या तर जलविद्युत ही कमी पर्याय उपलब्ध होऊ शकते. पाणी टंचाई जर निर्माण झाली तर जलविद्युत निर्माण होत नाही. पर्यायाने पाणी असेल तर जलविद्युत असेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जर पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर जलविद्युत ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते असे आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात जलविद्युत करण्यासाठी आपण जलविद्युतीसाठी असेल अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट असेल, कोकण असेल, पूर्व महाराष्ट्र असेल आणि काही ठिकाणी आहेत असं आपल्या परिस्थितीमध्ये. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या ह्या शक्ती किंवा ऊर्जेचा वापर करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ह्या ऊर्जेचा वापर केला गेला आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात असणाऱ्या ह्या
जलविद्युत शक्तीचे असणारे वेगवेगळे फायदे असतील किंवा जलविद्युत शक्ती यासारखी आज अनुकूल परिस्थिती असेल ती महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट असेल, कोकण असेल, पूर्व महाराष्ट्रात असेल, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राने असणारा आर्थिक विकास असेल किंवा औद्योगिक विकास असेल याचं साधण्याचं काम म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणारी भौगोलिक परिस्थिती किंवा महाराष्ट्रातील असणारे धरणे आणि महाराष्ट्राच्या धरणावर तयार करण्यात आलेली वीज याचा फायदा घेऊन महाराष्ट्र सरकारने किंवा महाराष्ट्र राज्याने म्हणूनच औद्योगिक किंवा आर्थिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास साधला आहे असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टीचे असणाऱ्या जलविद्युत शक्तीचे फायदे आहेत हे आपण या ठिकाणी बघितले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज ऊर्जा साधने कोणकोणती आहेत, ऊर्जा साधनांचा विचार करत असताना शक्ती साधने म्हणजे काय, ऊर्जा संपदेला शक्ती साधने का म्हटले गेले आहेत किंवा कुठल्याही प्रत्येक देशाचा आर्थिक असेल औद्योगिक विकासाला शक्ती साधने किंवा संपदेची आवश्यकता आहे असं आपल्या ठिकाणी माहिती आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मानवाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या साधनांना किंवा विशेष साधनांना किंवा घरगुती वापरासाठी असेल औद्योगिक वापरासाठी असणारे ऊर्जा मिळवण्यासाठी जे पदार्थ वापरतात त्यांना आपण शक्ती साधने किंवा ऊर्जा संपदा किंवा पॉवर रिसोर्सेस आपण म्हटलो गेलो आहेत. थोडक्यात आजच्या तासिकेला आपण ह्या गोष्टी बघितल्या. त्याबरोबर जलविद्युत शक्ती किंवा हायड्रो पॉवर किंवा इलेक्ट्रिसिटी का महत्त्वाची आहे, इलेक्ट्रिसिटीसाठी आवश्यक असणाऱ्या परिस्थिती कोणकोणती आहे किंवा महाराष्ट्रामध्ये असणारी जलविद्युत शक्ती कशी आहेत याचाही आपण आजच्या तासिकेला विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाला असेल तर आपण या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, त्यावर मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते जलविद्युत प्रकल्प आहेत. या जलविद्युत प्रकल्प कोणकोणते आहेत, या जलविद्युत प्रकल्पाविषयी आपण पुढील तासिकेला चर्चा करणार आहोत. त्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प असेल, वैतरणा जलविद्युत प्रकल्प असेल, येलदरी जलविद्युत प्रकल्प असेल, पेंच जलविद्युत प्रकल्प असेल, जायकवाडी विद्युत प्रकल्प आहे, रायगड जिल्ह्यातील कोणकोणते जलविद्युत प्रकल्प आहे, त्यानंतर भाटघर असेल किंवा विहीर जलविद्युत प्रकल्प आहे, खडकवासला जलविद्युत प्रकल्प, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प किंवा पवना जलविद्युत प्रकल्प किंवा भंडारदरा जलविद्युत प्रकल्प किंवा इतर कोणकोणते जलविद्युत प्रकल्प आहे, ह्यामध्ये असणारे त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याची किती वीज तयार करण्याची क्षमता आहे हे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.